शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे तुमचं आपल्या शेतामध्ये स्वागत करतो. फवारणी चालू आहे चौथी. आता हे पहा आम्ही कसं औषध भरत आहोत. सगळं मटेरियल जे आहे ते या पाण्याच्या टॉकीमध्ये टाकलेलं आहे. काय काय टाकलेलं आहे तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगणारच आहे. हे पहा असं जरा खाली करा. आता या खोडव्याला साधारण 75 दिवस पूर्ण झालेत. शेतकरी मित्रांनो किती छान वाढ आहे पाहू शकताय. आता आमचे जे मित्र आहेत औषध मारणारे साधारण त्यांच्या डोकीबरोबर ऊस आलेला आहे. पुढच्या फवारणीला तुम्हाला येणे आज जाताना फवारणीसाठी तुम्हाला दिसणारच नाहीत. आज सकाळीच फवारणी घेत आहोत. साधारण आता 9:45 वाजलेत. लागणीला फवारणी संपवून खोडव्यामध्ये आला. जवळजवळ त्यांच्या डोकीबरोबर ऊस आलेला आहे आणि खाली जाईल तसं ह्याच्याही पेक्षा चांगला आहे ऊस. शेतकरी मित्रांनो ऊसाची वाढ जर तुम्हाला फास्ट करायची असेल, ऊस जलद गतीनं ऊस वाढवून घ्यायचा असेल, वजन जास्त आणायचं असेल, तुम्हाला एकरी 70 ते 80 टनापर्यंत तुम्हाला खोडव्याला मजल मारायची असेल तर फवारणीचं नियोजन करणं गरजेचं आहे. खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. हे पहा एक 5 ते 6 गोष्टी आहेत त्या वेळच्या वेळी ज्या त्या वेळेला करणं गरजेचं आहे. एक नंबर बेनं चांगलं निवडणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे 13-3 SNK 13-3-74 ही व्हरायटी आहे ही ठीक आहे. व्हरायटी वाढते, फास्ट सरळ वाढते, पडत नाही. पण ह्याला पोका बोईंगचा वगैरे प्रादुर्भाव आहे. ठीक आहे. 86-032 सुद्धा चांगली आहे. पण 86-032मध्ये ऊस चांगला आल्यानंतर उभारण्याची क्षमता नाही आहे त्या 86-032मध्ये. त्यानंतर आम्ही त्या लागण केलेली आहे ते मंड्या 517. तो अतिशय चांगला आहे मंड्या 517. शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीनं आपण जे मटेरियल घालतो तो चांगल्या पद्धतीनं अपटेक करण्याची क्षमता आहे मंड्या 517मध्ये. त्याला VCF 517 सुद्धा म्हणतात. कर्नाटकची व्हरायटी आहे. अतिशय चांगली आहे व्हरायटी ती. आणि एक नंबर म्हणजे तीही मुळाला अतिशय घट्ट आहे, चांगली. मुळाला वाढणारी जास्त व्हरायटी का घ्यायची शेतकरी मित्रांनो, तर आपण टाकलेली जी खतं आहेत ती चांगल्या पद्धतीनं अपटेक होतात. तुमच्या व्हरायटीची जेवढी जास्त मुळं असतील तेवढा अपटेक जास्त. त्यामुळं मुळं भरपूर पाहिजेत अशी व्हरायटी आपण निवडायला पाहिजे. त्यानंतर खतांचं नियोजन जे आहे ते मी दरवेळेला सांगितलेलंच आहे. NPK बॅलन्स, सेकंडरी मायक्रोन्युट्रिएंट्स सगळं समतोल बॅलन्स खतं टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर फवारणी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाणी व्यवस्थापनसुद्धा अतिशय व्यवस्थित करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण पाणी व्यवस्थापन तुम्ही जर केला नाहीत व्यवस्थित तर तुमच्या पिकाची व्यवस्थित वाढ होणार नाही. पाणी भरमसाठशी देऊन का उपयोग नाही. जेवढं गरजेचं आहे वापसा कंडिशनवर ठेवा,
ड्रीप आहे म्हणून रोजच्या रोज 2 तास 3 तास 1 तास चालू करू नका. आज 4 तास द्या. ड्रीप बंद करा. 2 दिवस 3 दिवस ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की याला परत पाण्याची गरज आहे त्याच दिवशी पाणी द्या. आता वातावरण जास्त गरमी आहे त्यामुळं 2 दिवस गॅप करून तिसऱ्या दिवशी सोडलात तरी पण चालेल. तुमच्या जमिनीवर आणि तुमचा एरिया कुठं आहे ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे ते पाणी व्यवस्थापन. त्यामुळं पाणी व्यवस्थापनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आता आम्ही काय काय फवारणी घेतलेली आहे हे तुम्हाला मी बोर्डवर घेऊन जातो आणि तिथं तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजावून सांगतो. शेतकरी मित्रांनो, माझ्या व्हिडिओंना शेअर करा तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना, जेणेकरून ही जी मी सांगतोय माहिती ती भरपूर शेतकऱ्यांपर्यंत जाऊन पोचावी आणि त्यांना भरपूर शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा ही माझी इच्छा आहे. शेतकरी मित्रांनो, आता मी बोर्डवर घेऊन जातो तुम्हाला. शेतकरी मित्रांनो, 1 एकरासाठी आपण फवारणी घेत आहोत. 200 लिटर पाणी घ्यायचं आहे 1 एकरासाठी. त्यामध्ये आता जे कोंब वर आलेले आहेत ते सगळे सशक्त आणि स्ट्रॉंग असे वाढण्यासाठी, मजबूतीने वाढण्यासाठी 05234C ग्रेड घ्यायचे आहे 1.5 किलो. त्यानंतर युरिया 1.5 किलो घ्यायचा आहे. ही फवारणी तुम्ही घेऊन बघा शेतकरी मित्रांनो. पहिला फोटो मारा, त्यानंतर फवारणी घ्या आणि 8 ते 10 दिवसानंतर परत फोटो मारा आणि डिफरन्स बघा किती छान येतो ते. त्यानंतर GA घ्यायचं आहे 8 ग्रॅम. आपण GAचं प्रमाण वाढवत आहे. त्यानंतर 6BA घ्यायचं आहे तेही 8 ग्रॅम. GAमुळं परत तुम्हाला सांगतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला मी, हे जे अंतर आहे 2 कांडीतील ते अंतर चांगल्या पद्धतीनं वाढतं, साईज ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते. त्यानंतर 6BAमुळं आणि खतं जी आपण टाकलेली आहेत ती चांगल्या पद्धतीनं अपटेक केली जातात GAमुळं शेतकरी मित्रांनो. आणि 6BAमुळं वाढीला जो मिळतो चांगला. 6BA नारळाच्या पाण्यामध्ये असतं. 8 नारळ घेतलात तरी पण चालते. 8 नारळाचं पाणी जरी तुम्ही मिक्स करून टाकलात तरी पण 6BAचं काम चांगल्या पद्धतीनं होतं. त्यानंतर आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा आहे. सीवीड एक्स्ट्रॅक्ट, त्यानंतर आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा आहे 200 ml 200 मिली. सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो सागरी वनस्पती अर्क. सागरी वनस्पती अर्क म्हणजे समुद्रामध्ये खालच्या साईडला 400-500-1000 फुटावर जे शेवळ तयार होतं त्या शेवळचा अर्क आहे हा सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे. आणि तिथं कुठल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश नसताना तिथं ते वाढतं. म्हणजे त्यामध्ये सगळ्या प्रकारचं NPK येतं, सेकंड येतो, मायक्रो येतो, सगळ्या प्रकारचं व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन्स येतात. त्यामुळे त्याचं रिझल्ट अतिशय चांगला आहे त्याची फवारणी घेतल्यानंतर. त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर घ्या, विपुल बूस्टर ते सुद्धा 200 मिली घ्यायचं आहे. अतिशय चांगले रिझल्ट आहेत गोदरेज विपुल बूस्टरचे शेतकरी मित्रांनो. ह्यामध्ये ट्राय कॉन्टेनॉल म्हणून घटक येतो. प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने होते याच्यामुळं. त्यानंतर सिलिकॉन स्टिकर घ्यायचं आहे. सिलिकॉन स्टिकर जे आहे ते आता उन्हापासून संरक्षण पण होतं चांगल्या पद्धतीनं
आणि आपण जी टाकलेली खतं आहेत ती चांगल्या पद्धतीने मिक्स होत, म्हणजे फवारणीसाठी जी आपण जी खतं घेत आहोत, जे मटेरियल घेत आहोत ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करतं आणि मिक्स करून पानावर पसरवायचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीनं स्टिकर करतं. त्यामुळे प्रत्येक फवारणीमध्ये सिलिकॉन स्टिकर वापरायला काय हरकत नाही. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हे पहा 0.34 युरिया GA 6BA सीवीड एक्स्ट्रॅक्ट, गोदरेज विपुल बूस्टर, सिलिकॉन आणि कीटकनाशक बुरशीनाशक गरजेनुसार घ्या. रोगर 200 ml घ्या आणि साप घ्या 200 ग्रॅम. ही मी जी सांगतो शेतकरी मित्रांनो, या पद्धतीनं तुम्ही फवारणीचं नियोजन करा. मी ह्याच्या आधी सांगितलेलंच आहे. खतांचं नियोजन त्या पद्धतीनं तुम्हीही नियोजन करा. अतिशय चांगले रिझल्ट आहेत. आणि असेच माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप करा शेतकरी मित्रांनो. त्यामुळं जास्तीत जास्त यूट्यूब हा व्हिडिओ अपसाईडला घेऊन जातं. धन्यवाद.